वृश्चिक राशी जून 2026 मासिक राशी भविष्य। वृश्चिक राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जून 2026 मध्ये गुरु, शुक्र, सूर्य आणि बुध यांचे गोचर शुभ राजयोग निर्माण करणार आहेत। हंस, रुचक, गजकेशरी आणि गजलक्ष्मी राजयोगाचे परिणाम हे वृश्चिक राशीच्या करिअर, संपत्ती आणि वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ असू शकतात। ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील जून महिना खूप विशेष मानला जातो, कारण याच महिन्याच्या सुरुवातीला देवांचा गुरु ग्रह आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे। आम्ही तुम्हाला सांगतो की 2 जून रोजी तो कर्क राशीत प्रवेश करेल। याशिवाय इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास सूर्य वृषभ राशीत आणि मिथुन राशीत गोचर करेल। बुध 2 जून रोजी आद्रा नक्षत्रात, 11 जून रोजी पुनर्वसू नक्षत्रात आणि 22 जून रोजी कर्क राशीत प्रवेश करेल। शुक्राच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर तो मिथुन राशीत आणि कर्क राशीत गोचर करेल। अशा स्थितीत जून 2026 चा हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि बदलाचा ठरू शकतो। गुरु ग्रह या राशीच्या 9व्या घरात उच्च राशीत असेल, परिणामी या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळू शकते आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात। त्यांना संततीचा आशीर्वाद मिळू शकतो। त्यांचे प्रेमजीवन चांगले राहण्याची शक्यता आहे। शुक्रामुळे अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। शिवाय मंगळ 6व्या घरात विपरीत राजयोग तयार करत आहे, त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यास आणि शत्रूंवर मात करण्यास मदत होऊ शकते। तथापि आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, बुधामुळे मानसिक ताण येऊ शकतो। वृश्चिक राशी ही राशीच रहस्यमय, खोल आणि प्रचंड ताकदवान मानली जाते। या राशीच्या लोकांच्या डोळ्यात एक वेगळीच तीव्रता असते। ते बाहेरून शांत दिसले तरी त्यांच्या मनात विचारांचं वादळ सतत सुरू असतं। एकदा एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम केलं तर पूर्ण निष्ठेने साथ देतात आणि एकदा विश्वास तुटला तर पुन्हा सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत। वृश्चिक राशीच्या लोकांमध्येच एक नैसर्गिक आकर्षण असतं। लोक त्यांच्याकडे सहज ओढले जातात, पण त्यांना पूर्णपणे समजून घेणं खूप कठीण असतं। हे लोक खूप भावनिक असतात, पण भावना सहज दाखवत नाहीत। त्यांच्या मनात एक गुप्त जग असतं जिथे फार कमी लोक पोहोचू शकतात। या राशीचे लोक संकटांपासून घाबरत नाहीत, उलट कठीण परिस्थितीत त्यांची खरी ताकद दिसून येते। आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी पुन्हा उभं राहण्याची क्षमता त्यांच्यात असते। म्हणूनच वृश्चिक राशीला परिवर्तनाची राशी मानलं जातं। जून 2026 एक गुप्त वळण घेणारा महिना आहे। जून 2026 चा हा महिना वृश्चिक राशीसाठी साधारण आहे। हा महिना तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडवू शकतो ज्या सुरुवातीला छोट्या वाटतील, पण पुढे जाऊन मोठा बदल घडवतील। काही गोष्टी अचानक संपतील तर काही नवीन गोष्टी अनपेक्षितपणे सुरू होतील। तुमच्या मनात बराच काळ चाललेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होऊ शकते। तुम्हाला जाणवेल की आता मला स्वतःसाठी जगायचं आहे। हा विचारच तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन येईल। करिअर आणि आर्थिक स्थिती, कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आता दिसू लागेल। काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते। जूनच्या मध्यापासून एखादी मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात। पैशांच्या बाबतीत मात्र थोडी सावधगिरी आवश्यक आहे। अचानक खर्च वाढू शकतो। भावनेत येऊन मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका। एखादी जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे या महिन्यात पुन्हा चर्चेत येऊ शकतात। प्रेम आणि नातेसंबंध, वृश्चिक राशी प्रेम खूप खोलवर करते, पण जूनमध्ये तुमच्या भावनांची परीक्षा होऊ शकते। एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मन दुखावलं जाऊ शकतं, मात्र प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवू नका। संवाद साधणं महत्त्वाचं ठरेल। वृश्चिक राशी या महिन्यामध्ये कोणती सावधगिरी बाळगावी तर प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका। रागाच्या भरात निर्णय घेऊ नका। जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः झोप आणि मानसिक ताण। जूनमध्ये तुमचं इंट्युएशन म्हणजेच अंतर्मनाची जाणीव खूप मजबूत असेल। कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती चुकीची आहे याची जाणीव तुम्हाला आधीच होऊ शकते, त्यामुळे मनाचा आवाज दुर्लक्षित करू नका। जून 2026 मध्ये काय फळ मिळू शकते? हा महिना तुम्हाला 2 गोष्टी देऊ शकतो, एक तर जुनी वेदना संपवण्याची ताकद आणि दुसरं म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचं धैर्य। काही लोकांना करिअरमध्ये अचानक प्रगती दिसेल, काहींना नात्यांमध्ये स्पष्टता मिळेल तर काही लोकांना स्वतःची खरी किंमत समजू लागेल। जून 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या आयुष्यात एक अशी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे जी हळूहळू सगळं चित्र बदलू शकते।
मागील काही काळात ज्या गोष्टींनी तुम्हाला मानसिक त्रास दिला, जिथे वारंवार अडथळे आले, तिथे आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसू शकते. हा महिना फक्त संघर्षाचा नाही तर परत चमकण्याचा महिना ठरू शकतो. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर काही गोष्टी अचानक तुमच्या मनासारख्या घडू शकतात. एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात त्यात हालचाल सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे या महिन्यात योगायोग खूप महत्त्वाचे ठरू शकतात. अचानक झालेली भेट, एखादा फोन, एखादी छोटी संधी पुढे जाऊन मोठा फायदा देऊ शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट छोट्या नजरेने पाहू नका. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या वेदना लपवतात, पण जूनमध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा खूप मजबूत झाला आहात. पूर्वी ज्या गोष्टींनी तुम्हाला तुटायचा त्याच गोष्टी आता तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक दिसू लागेल. लोक तुमच्या आत्मविश्वासाकडे आकर्षित होतील. काही लोकांना अचानक तुमच्याबद्दल आदर वाटू लागेल. ज्या लोकांच्या नात्यात दुरावा आला होता त्यांच्यासाठी हा महिना सुधारणा घेऊन येऊ शकतो. एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधू शकते. मनातलं बोलण्याची योग्य वेळ मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी हा महिना खास ठरू शकतो. एखादी अशी व्यक्ती आयुष्यात येऊ शकते जी तुमच्या मनाला शांतता देईल. हे नातं अचानक सुरू होईल, पण त्यामध्ये एक वेगळीच इमोशनल कनेक्शन जाणवेल. नवीन कामाची संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकतं. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरतील. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू होऊन फायदा देऊ शकते. अचानक धनलाभ किंवा भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. जूनमध्ये विशेषतः नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. योग्य लोकांशी जोडले जाणे भविष्यात मोठं दार उघडू शकतं. या महिन्यात तुम्हाला काही वेळा असं वाटेल की विश्व स्वतः तुम्हाला योग्य दिशेकडे ढकलत आहे. काही गोष्टी अचानक संपतील, पण त्यामागे नवीन आणि अधिक चांगली सुरुवात लपलेली असेल. वृश्चिक राशी, जे तुमच्यासाठी खरंच आहे ते योग्य वेळ आल्यावर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा संदेश जून 2026 मध्ये वृश्चिक राशीसाठी खूप खोल अर्थ घेऊन येतो. कारण वृश्चिक राशीचे लोक एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर तिच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात. पण अनेकदा त्यांना वाटतं, मी इतके दिलं, इतकी वाट पाहिली, तरी गोष्टी माझ्या मनासारख्या का घडत नाहीत. याच प्रश्नाचं उत्तर हा संदेश देतो. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात कारण विश्व आपल्याला त्यासाठी तयार करत असतं. जर एखादी व्यक्ती, संधी किंवा नातं तुमच्यासाठी खरंच योग्य असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी परिस्थिती स्वतः मार्ग तयार करते. म्हणून जूनमध्ये जर काही गोष्टी लगेच घडल्या नाहीत तर निराश होऊ नका. कारण हा महिना तुम्हाला ट्रस्ट द टायमिंग म्हणजेच योग्य वेळेवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे. हा संदेश आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्ही जे काही गमावलं ते कदाचित तुमच्यासाठी नव्हतंच, आणि जे तुमच्यासाठी खरंच असेल ते कितीही दूर गेलं तरी परत तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा भूतकाळ मनात धरून ठेवतात. जुन्या आठवणी, जुनं प्रेम, जुने शब्द हे सगळे ते विसरू शकत नाहीत. पण जून 2026 मध्ये तुम्हाला समजेल की काही गोष्टी सोडून देणं म्हणजे हार मानणं नसतं, तर नवीन चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करणं असतं. या संदेशाचा एक सकारात्मक अर्थ असा देखील आहे की योग्य व्यक्ती योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. करिअरमध्ये अचानक योग्य संधी मिळू शकते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेतली त्याचं फळ उशिरा का होईना पण मिळू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधू शकता. जून महिन्यात काही वेळा तुम्हाला असं वाटेल की सर्व काही शांत आहे, पण आतून विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असेल. म्हणून हा शेवटचा संदेश तुम्हाला सांगतो, घाई करू नका, स्वतःवर शंका घेऊ नका. प्रत्येक बंद झालेला दरवाजा म्हणजे शेवट नसतो. कारण कधी कधी जी गोष्ट उशिरा मिळते तीच गोष्ट आयुष्यात सर्वात जास्त टिकणारी आणि सुंदर ठरते.